नमस्कार मित्रांनो, मी गणेश आपल्या स्नेहप्रीती युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, एक मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी येते तेव्हा सासरच्यांचे कर्तव्य असते तिला समजून घेणे, तिची काळजी घेणे, खास करून पतीचे। पती पत्नीचे नाते अतिशय नाजूक असते, ते दोघांनीही तितकेच सांभाळायला हवे। पण खंत वाटते असे होत नाही। अशाच आशयाची आजची कथा आहे। लेखन कुणी केले ते माहिती नाही, परंतु लेखकांना मानाचा मुजरा। अप्रतिम लेखन आहे मित्रांनो। ही कथा अगदी शेवटपर्यंत ऐका, थोडं रडू येईल पण छान संदेश देऊन जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर पण नक्की करा। एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो। राधिका झोपलेली असते, तिच्या पोटात दुखत असते। ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते, पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते। त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते, मला स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली? तिला कसला कंटाळा येतो? बाकीच्या बायका नोकरीवरून आल्यावर काम करतच नाही का? आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो। तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो, पोट दुखल्याने माणूस मरत नाही। त्याची आई आनंदी असते, याला म्हणतात खरा पुरुष। राधिका ढसाढसा रडते, पण स्वयंपाक करते 7-8 लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवण न करता। पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही। ती हुंदके देऊन रडत असते आणि पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो, काय सारखं छोट्या छोट्या गोष्टीला रडू येतं? तू जा बाई, एकदाचीच निघून जा माझ्या जीवनातून। राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते। बरं झालं एकदाची झोपली, आता मला शांत झोप येईल। सकाळी बराच वेळ झालेला असतो, पण ती काही उठत नाही। पार्थ रूम मधून बाहेर येतो, त्याच्या आईची बडबड सुरूच असते, पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो। अगाई तिला खरंच बरं नसेल, रोज सगळं करून जाते ना ती, शेवटी बायकोचाच झालास ना, आता आमचं कशाला ऐकशील? आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मध्ये जातो। राधिकाला प्रेमाने हाक मारतो, पण ती काही उठत नाही। तो तिला हलवतो, तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला रिस्पॉन्स देत नाही। तो लगेच तिला दवाखान्यात नेतो। डॉक्टर तिला मृत सांगतात। पार्थला हादरा बसतो। रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टर सांगतात की अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला। तुम्ही जर लगेच काल आणलं असतं तर ती वाचली असती। बॉडीमध्ये पॉयझन पसरल्यामुळे रात्री 11:30ला तिचा मृत्यू झाला। पार्थला शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो। त्याला स्वतःचाच राग येतो। राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली, माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता, तिचं काहीही न ऐकता तिच्याशी असा निर्दयपणे वागलो। माझ्यामुळे ती गेली, पण आता तो काहीच करू शकत नव्हता। ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती। आता तिनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा। मित्रांनो, व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या, त्याला समजून घ्या। त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही, कारण मरणानंतर शत्रूही रडतात। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ती सून आहे तुमच्या घरची, उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सून होणार आहे, हे विसरू नका। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? मग लाईक करा ना, आणि शेअर पण करा, आणि कॉमेंट पण नक्की करा। आणि असेच आणखी खूप सारे व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आणि तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।